तर मनोज जरांगे यांचा प्रोग्राम हा बारामतीचा स्क्रिप्टेड आहे अशी लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे। शरद पवार यांना टार्गेट करत हाकेंनी जरांगेंवरती सुद्धा टीका केलेली आहे। जरांगे एकाही जागेवरती उमेदवार देणार नाही, हाकेंनी हा टोला लगावलेला आहे। प्रोग्राम हा स्क्रिप्टेड प्रोग्राम आहे। बारामतीवरून आदेश गेला की जरांगे आंदोलन सुरू करतात, बारामतीवरून आदेश गेला की जरांगे उपोषण थांबवतात। आम्ही जो मराठवाड्यातल्या 5-6 जिल्ह्यामध्ये आमच्या ओबीसींची जी आक्रोश यात्रा निघाली आणि त्या आक्रोश यात्रेचा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला, मे बी त्यांना चालू उपोषणावरनं बारामतीच्या नेत्यांनी त्यांना आदेश दिला असावा। त्यांनी 4-5व्या दिवशीच उपोषण सोडून पळ काढलेला आहे। त्यांच्या 288 उमेदवार पाडण्याला आमच्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या शुभेच्छा आहेत। जरांगे पाटील पाडणार आहेत कुणाचे आमदार? जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यापासून सुरुवात करावी। ते पार रोहित पवार, अगदी घनसावंगीचे आमदार राजेश टोपे, आमच्या इकडं पार सगळ्या लोकांना पाडावं। आमच्या शुभेच्छा आहेत ना जरांगे पाटलांना। नवीन पोरं आतमध्ये येतील, त्यामध्ये ओबीसीचे 100 पोरं असतील, त्यामुळे हे एकदा गेले पाहिजेत। जरांगेंचं कधी नव्हे ते मी या गोष्टीचं मी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।